पुण्यामधल्या लव्ह जिहाद आणि लँड जिहाद विरोधातील रॅली पोलिसांनी अडवली होती। सासवडच्या बोपदेव घाटामध्ये पोलिसांनी ही रॅली अडवली। सासवड ते कोंढवा असं हिंदू जन आक्रोश मोर्चा आणि रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं। भाजपा आमदार गोपीचंद पडळकर याच्यामध्ये सहभागी झाले। पुरंदरमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। बोपदेव घाटातील दहशत, भिवरी ग्रामस्थांवरील खोटे गुन्हे आणि पुरंदर विमानतळ परिसरात होणाऱ्या लँड जिहाद विरोधात एल्गार पुकारण्यात आला। भिवरी गावात बोपदेव घाटात येऊन दहशत निर्माण करणाऱ्या कोंढव्यातील टोळ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली आहे। गोपीचंद पडळकर आणि संजय जगताप सहभागी असलेला हा मोर्चा पोलिसांनी बोपदेव घाटात अडवला। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोर्चाच्या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। बघा, पोलिसांनी आमचा मोर्चा इथं घाटामध्ये अडवला आहे आणि आमच्या काय मागण्या आहेत माननीय संजय जगताप साहेबांच्या नेतृत्वात आम्ही या मागण्या ज्या मांडल्या त्या मागण्या पोलिसांनी मान्य केल्या। एफआयआर दाखल केलेली आहे। भिवरी गावातील जे आमचे सहकारी आहेत ज्यांच्यावरती चुकीची एफआयआर झाली होती त्यात मदत करण्याची भूमिका पोलीस प्रशासनानं मांडलेली आहे। या घाटामध्ये सीसीटीव्ही बसवण्याची गरज आहे, तर ते तात्काळ आता कारवाई करतील आणि 24 तास पोलिसांचं पेट्रोलिंग या परिसरामध्ये होणार आहे आणि इथं एक पोलीस चौकी असावी घाटावरती, त्याची शिफारस करून ती चौकी मंजूर करून इथं पोलीस चौकी केली जाईल हे पण त्यांनी मान्य केलेलं आहे। भिवरी गाव बोपदेव घाटात काही टोळक्यांकडून दहशत निर्माण करण्यात येते। प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील जमिनींना सोन्याचा भाव आलाय। विशिष्ट समाजाकडून मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केली जात असल्याचा आरोप आहे। तथाकथित लँड जिहादला लगाम लावावा अशी मागणी मोर्चातून करण्यात येते। काही ग्रामस्थांवरच दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे। सासवडच्या शिवतीर्थावरून सुरू झालेला हा मोर्चा भिवरी बोपदेव घाट मार्गे कोंढव्यातील खडी मशीन चौकापर्यंत काढला जाणार आहे। हिंदुत्वाचे विचाराचं असलं तरी काही घटना या सरकारमध्ये बसलेले जे काही मोजके अधिकारी आहेत जे आमची सरकारचीच बदनामी करतायत, रस्त्यावर उतरून आमच्या हिंदुत्वाची सरकारला बदनाम करणारे हे जे काही सडके आंबे आहेत, हे जे काही जिहादी त्यांना मदत करणारे जे अधिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध आवाज उचलत आहेत। मला आज पोलिसांनी थांबवलं असलं तरी जिहादच्या विरोधात आम्ही कुठेही आमची लढाई कमी करणार नाही।